AICC गोवा इन्चार्ज श्री माणिकरावजी ठाकरे तसेच आमचो प्रेसिडेंट गिरीश चोडणकर सर तसेच आमचो आदोगाद कालूस आमदार सर तसेच वर्किंग प्रेसिडेंट सुनील कोटणकर आनीक आमकां सांबाळटलो कितें भाशेन डिस्ट्रिक्टाक आमकां प्रेसिडेंट दिला तो जावन आसा आमचो राजेश वेरेकर तशेंच आमचे सांगेचे जायते जाण हांगासर आयिल्ले आसात तुमकां आनी कितें भाशेन आयज हे काँग्रेस पक्षान एंट्री मारतलो आनी ताची आमचो भाव सत्यवान गांवकार तशेंच ताची घोडकान नीता गांवकार हांकां सगळ्यांक मायमोगाचो येवकार दिता कितें भाशेन सांगतलो म्हटल्यार आयज म्हाका खुशालकाय भोगता कितें भाशेन ही काँग्रेस पार्टी व्हडली पार्टी ते पार्टेन व्हडले व्हडले मनीस जाणी बलिदान केला तांचे फोटो वयर आसात रोगत वारयलां आनीक मारपीट जाल्यात कितें भाशेन देशा खातीर सो आयज कितें भाशेन आमचो भाव सत्यवान हे पार्टीन भितर सरता एकदम बरो मनीस मायनिंग इंजिनियर आनी कितें भाशेन ताणें तिगलो एक कंपनीक मॅनेजरशीप केल्ले आसा मॅनेजर तो आसलो 25 वर्सां सुमार ताचे अंडर 1000 ट्रक 500 वयर स्टाफ आनी त्या स्टाफाक सगळ्यांक तो बरे भाशेन सांबाळटालो तो चालतो न्हू तो एकदम बरो खालत्या उतरांचो सगळ्यांक बरे भाशेन सांबाळटलो तो असलो मनीस आमकां आयज काँग्रेसाक भितर सरून आमकां सांगेकारांक कितें भाशेन आमकां आमची उर्बा वाडल्या कितें तो आमकां मार्गदर्शन दितलो तसोच ताणें आपले बायलेक हे आमच्या सांगाताक तिकाय बी आमच्या काँग्रेसान भितर काडल्या कितें भाशेन सगळ्यांनी तांकां ताळयो मारच्यो तर ही दोन उतरां हांव सोंपयतां देव बरें करूं देव बरें जावन आयकोपाक हांव विनंती करता सत्यवान गांवकर आनी तेंची घरकान सौभाग्यवती नीता गांवकर हांकां की तेंच्यांनी डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट आनी ब्लॉक प्रेसिडेंटा कडेन हे तेंचे फॉर्म सुपूर्द करचे अमक्ता कुशावती डिस्ट्रिक्टाचे अध्यक्ष बाब राजेश वेरेकर हांकां की तेंच्यांनी थोडक्यान आयच्या ह्या सुवाळ्याक तेंच्यांनी मार्गदर्शन करचें AICC आमचे AICC गोवा इन्चार्ज श्री माणिकरावजी ठाकरे तशेंच आतां काँग्रेस पक्षान प्रवेश केल्ले सत्यवान गांवकर तांची घरकान नीता गांवकर हे सगळे आमचे हांगा उपस्थित आशिल्ले काँग्रेस पक्षाचे सगळे पदाधिकारी सगळे नेते सगळ्यांची नांवां घेनात आनी हांगा उपस्थित सगळे पत्रकार भाव सगळ्यान पयलीं हांव सत्यवान गांवकर आनी नीता गांवकर हांकां कुशावती डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट ह्या नात्यान काँग्रेस पक्षान येवकार दिता सत्यवान गांवकर हो एक ST समाजाचो प्रतिनिधित्व करपी सांग्या वाठारांत एक नेतो जो स्वबळाचेर स्वकश्टार तेणेन समाजान आपलें एक नांव केल्लें आसा जशें म्हटलां तसो तो BTech इन मायनिंग हे तेजें शिक्षण बरो शिक्षीत भुरगो त्याच बरोबर जी नीता गांवकर आसा ती बी BSc इन कंप्युटर सायन्स टीचर म्हणून ती गेले 15 वर्सां तिचो शैक्षणीक क्षेत्रांत वावर आसा तर सत्यवान गांवकर हाजो वेगळे वेगळे क्षेत्रांत वाव आशिल्लो शैक्षणीक मळार आरोग्य क्षेत्रांत तेणें बरें योगदान दिल्लें आसा खेळाच्या मळार तेजें योगदान आसा आनी ST समाजाचें सदांच तेणें नेतृत्व केलां ST समाजाचे प्रश्न
समस्या घेवन तो ह्या वाठारांत वावुरला आनी आज ताका खंय तरी दिसलें की आपले समाजीक कामां बरोबरूच राजकीय मळाचेरूय आपल्यान फुडें वचपाक जाय आनी काँग्रेस पक्षाची तत्वां मुल्यां तेणें आज आपणायल्ली आसा आनी त्याच हाचेर तेणें आज काँग्रेस पक्षान प्रवेश केला. काँग्रेस पक्ष सांगे मतदारसंघात आज विस्तार करत आसा आनी आमकां खात्री आसा की येणाऱ्या 2027 आमी स्वबळाचेर हो सांगे मतदारसंघातलो जो सांगे मतदारसंघ आमी विजय प्राप्त करतले आनी ताचेच एक पयलें पावल आनी सुरवात ही आज आमी हांगा तेच्या प्रवेशांतल्यान केल्ली आसा. तर अशें भरीव अशें योगदान आनी आमकां खात्री आसा की काँग्रेस पक्षाची तत्वां मुल्यां आयडियोलॉजीज घेवन तो सांगे मतदारसंघात पक्ष बळकटीचे आनी पक्ष विस्ताराचे काम तो करतलो. आनी तेच्या बरोबर आमचो ब्लॉक प्रेसिडेंट डायगो, बाकीचे हांगा नेते आसा, जितेंद्र, रजनीकांत, हेर सगळे तुमी कार्यकर्ते जे हांगा आज मोठ्या संख्येन हांगा आयल्या ताका फाटबळ दिवपाक. तर आमी आज एक निर्धार करूया की सगळे जाण एकठांय येवन काम करून सांगे मतदारसंघ हो काँग्रेसीक जिखून दिवया. ओळख जाली, वेलकम जाले आणि आता काँग्रेस पार्टीच्या वतीन आम्ही त्यांचे स्वागत करपाक हांव मागता AICCचे आमचे जनरल सेक्रेटरी आणि गोंय काँग्रेस पार्टी खातीर आमचे इन्चार्ज आदरणीय माणिकरावजी हांकां की तेंच्यांनी तांकां शॉल घालून तेंचे काँग्रेस पार्टीन स्वागत करचें. विनंती करता गोंय प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष भोवमानेस गिरीश बाब चोडणकर हांकां की तेंच्यांनी दोगांयकूय फुलांचो तुरो दिवन तेंचे काँग्रेस पार्टीन स्वागत करचें. विनंती करता गोंय प्रदेश काँग्रेस समितीचे वर्किंग प्रेसिडेंट आणि आमदार आदोगाद काल्लूस आल्वारीस परेरा हांकां की तेंच्यांनी हो काँग्रेस पार्टीचो बावटो तांच्या हातान दिवचो आणि हे सांगे वाठारांत हो बावटो थंय दिवन करपाची जबाबदारी दिवची. विनंती करता गोंय प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष आदरणीय गिरीश बाब चोडणकर हांकां की तेंच्यांनी ह्या पिणाक आपणाची मोलाची उतरां सांगची. सांगे ब्लॉक काँग्रेस कमिटीन आयज हे आयोजीत केल्ले बाब सत्यवान गांवकर, तेजे घरकान आनी तेजे सगळे असंख्य सपोर्टर्स आयज काँग्रेस पक्षान प्रवेश करपाक खातीर हे ल्हानसो कार्यक्रम हांगा आयोजीत केल्लो. त्या फंक्शनाक हजर आशिल्ले गोंय राज्याचे इन्चार्ज आनी महाराष्ट्र राज्याचे माजी होम मिनिस्टर माणिकराव ठाकरेजी, आमचे वर्किंग प्रेसिडेंट दोतोर काल्लूस आनी आमचो बाब सुनील कवटणकर, आमचे हजर आशिल्ले हांगसरले डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट राजेश, यूथ काँग्रेस प्रेसिडेंट बाबळची, OBC बाब नितीन, मिडिया सेलाचे चेअरमॅन बाब अमरनाथ, आमचे ब्लॉक प्रेसिडेंट बाब डायगो, आमचे सांगेचे सिनियर लिडर्स बाब रजनीकांत, आमचो कन्व्हेनर जितेंद्र आणि तुमचो सिनियर लिडर, बाकीचे आमचे सगळे जे लिडर्स हांगा हजर आसात ते सगळे, बाब कायतन मार्टीन आमचो आनी सिनियर लिडर. आज बरें दिसता बाब सत्यवान गांवकर एक ST समाजाचो एक बरो एड्युकेटेड, डायनामीक आनी हुशार तरणाटो. ताणें पळयलें सगळें गोंयभर कशें करून BJPन बहुजन समाजाक खास करून
यूज केलो, वापरलो आपल्याक जाय तसो. हिंदू देवांची नावां मुखार काडप आनी बहुजन समाजाक घुसपावप आनी अशें करून साबार वर्सां ते बहुजन समाजाक नाडीत गेले आनी तांकां दिसता की अजुनूय ते बहुजन समाजाक नाडपाक शकतात. ही जागृतकाय आयज बहुजन समाजाच्या लोकांक सगळ्यांक जावपाक लागल्या आनी असंख्य बहुजन समाजाचे यंग कार्यकर्ते, यंग लिडर्स आयज काँग्रेस पक्षांत प्रवेश करतात आनी तातूंतल्यान आयज सत्यवान बाबगांवकर जो एक इंजिनियर आसा बरो, तो आनी तेजी घरकान्न जी टिचर आसा आनी तेचे असंख्य कार्यकर्ते आनी आयज काँग्रेस पक्षांत रितसर प्रवेश केला आसा तेंचे सगळ्यांचे आमी ह्या वेळार स्वागत करतात. आनी काँग्रेस समाजाचो काँग्रेस पक्षाचो जो उद्देश आसा की ओबीसी, एससी, एसटी समाजाक मुखार काडपाक जाय आनीक तातूंतल्यान तेंची लिडरशीप प्रमोट करपाक जाय, सो आमचे राहुल गांधी सदांच देशभर कार्यक्रम करीत असतात. आणि त्याच प्रमाणे गोंयांतूय आमचो सेम एजेंडा. ह्या बीजेपीचं सरकार आयज बहुजन समाजाचेर अत्याचार करीत आसा, तांकां अजुनूय ते फटयत आसा. खास करून एसटी समाजाक, ज्या समाजाचे कॉन्स्टिट्युशनल अधिकार आशिल्लो, जो त्यांचो एसटी सब प्लॅन आशिल्लो त्यांच्या वेलफेअरा खातीर, ते पैसे आयज बीजेपीच्या ह्या सरकारान एसटी समाजापासून वंचित केल्ले आसात. हांव परत परत बीजेपी कडेन सरकारा कडेन मागत आसा, खंय गेले ते 3200 करोड जे एसटी समाजा खातीरचे अधिकाराचे पैसे, खंय म्हणले ते, खंय गेले ते तुम्ही गोंयच्या एसटी समाजाक दाखवून दिवपा जाय. त्यांचे अधिकाराचे पैसे तुम्ही खंय व्हेले आणि हो एसटी समाजाचेर तुम्ही अन्याय कित्याक केलो, तुम्ही दिल नाशिल्ले. एका कॉन्स्टिट्युशनान दिल्ले की एसटीचो सब प्लॅनाचे अंडर त्यांच्या वेलफेअरा खातीर हे पैसे खर्च करपाक जाय आशिल्ले. हे 3200 कोटी जे शेड्यूल ट्रायब समाजा खातीर आशिल्ले पैसे ते खंय डायवर्ट केले, ते खंय मोडले, ते खंयच्या कॉन्ट्रॅक्ट आणि तुम्ही जे टेंडर काडटात, वेगळी इव्हेंट मॅनेजमेंट करतात, इव्हेंट मॅनेजमेंटाक 700-800 कोटी रुपया खर्च करतात. असे साबार वेगळे कडेन तुम्ही एसटी समाजाचो पैसो खातात व डायरेक्ट आमी तुमचेर आरोप करतात. स्पश्टीकरण जाय गोंयच्या एसटी समाजाक. भारतीय जनता पार्टीच्या सरकारान स्पष्टीकरण दिवपाक जाय की त्यांच्या खातीर आशिल्ले 3200 कोटी खंय गेले हे एसटी समाजाक तुम्ही दाखवून दिवपाक जाय, स्पष्टीकरण दिवपाक जाय आणि ते बेगीन दियात. हांव परत मागत आसा, तुम्ही सगळे नाका आशिल्ले खंयचे इश्यू हाडटात आणि लोकांक घुसपावपाचे प्रयत्न करतात, पण जे प्रश्न आम्ही रेज करतात त्या प्रश्नाक उत्तर दिना अजूनही. एसटी समाजाक परत तुम्ही यूज केलो रिझर्वेशनाचे हेचेर, रिझर्वेशन दिता करून. आणि हांवें तुमकां चॅलेंज केल्ली की बीजेपीचो सरकार गोंयांत एसटी समाजाक रिझर्वेशन केन्नाच दिवचो ना म्हणून, त्यांचो उपयोग करून घेतलो म्हणून. आणि हाचेर थोडे स्पोक्सपर्सन म्हाजेर हल्लो केलो आणि आयज एसटी समाजाचे जो उठा आसा तेणी आयज आंदोलन पुकारलेले आसा रिझर्वेशना खातीर. म्हणजे हांवें हांकां कितें सांगलेलें, हांवें हेंचे कडेन चॅलेंज केल्ली. हांव अजूनही परत चॅलेंज करता की बीजेपी सरकारान एसटी रिझर्वेशन करून दाखोवचें म्हणून. प्रत्येक फावटी तुम्ही फक्त एसटी समाजाक यूज करीत रावतात, मताच्या अधिकाराक यूज करीत रावतात, ओबीसी समाजाक यूज करीत रावतात, एससी समाजाक यूज करीत रावतात. तुम्ही दिसता तांकां प्रत्येक फावटी तांकां यूज करीत रावतले म्हणून. आता एसटी समाज, एससी समाज, ओबीसी समाज, बहुजन समाज उगी रावचो ना. त्यांचे भुरगे आता शिकलेले आसात, आरटीआयची सगळी उत्तरां मेळटात. परत आम्ही तुमच्याकडे मागतात 3200 कोटीचो हिशोब दियात एसटी समाजाक आणि त्यांचे रिझर्वेशन जे तुम्ही परत त्यांना फटयतात ते करून दाखयात. परत एकदा बाबा सत्यवान आणि त्याच्या सगळ्या सपोर्टरांक आयज आम्ही बाय नीता आणि बाकी सगळे त्यांच्या सपोर्टरांक आम्ही काँग्रेस पक्षात प्रवेश करता आणि त्यांना एक बरें पॉलिटिकल आयुष्य आवडतात. तसेच त्यांनी काँग्रेस प्रचाराचो प्लॅटफॉर्म यूज करून आपले जे योगदान आसा, आपले काम जे आसा बहुजन समाजा खातीर ते मुखार व्हरचें. देव बरें करूं.
पलीकडला AICCचे आमचे गोयचे इन्चार्ज आदरणीय माणिकरावजी ठाकरे यांका की त्यांच्यानी या खिणाक आपणाचे मनोगत व्यक्त. सांगे विधानसभा क्षेत्र के एक आदिवासी समाज के जो नेता है सत्यवान गांवकर और उनकी मिसेस नीता गांवकर जी, इनका आज कांग्रेस पार्टी में प्रवेश होने जा रहा है। इस उपस्थिति में प्रदेश के हमारे कांग्रेस कमेटी के अध्यक्ष गिरीश जी, हमारे वर्किंग प्रेसिडेंट और MLA अर्लोद जी, हमारे दूसरे वर्किंग प्रेसिडेंट सुनील जी, और यहाँ पर उपस्थित जो डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट है राजेश जी, ब्लॉक प्रेसिडेंट फर्नांडिस जी, अर्चित नाइक, अमरनाथ पंजीकर जी, नितिन जी OBC कांग्रेस पार्टी के विभाग के अध्यक्ष नितिन जी, और सभी उनके साथ आए हुए जो कांग्रेस पार्टी में आज सत्यवान गांवकर जी के साथ प्रवेश किया है, वो सभी मेरे भाई बहने युवा साथी हैं। सबसे पहले मैं यहाँ पे सत्यवान गांवकर जी का कांग्रेस पार्टी में स्वागत करता हूँ। उन्होंने जो डिसीजन लिया है कि कांग्रेस पार्टी की विचारधाराओं के आधार पे कांग्रेस पार्टी में मुझे काम करना है। राहुल जी गांधी इनके नेतृत्व में और गिरीश जी चोडनकर जी इनका जो स्टेट प्रेसिडेंट है उनके नेतृत्व में काम करने के लिए उन्होंने जो निर्णय लिया है, तो मैं समझता हूं कि पूरे प्रदेश के लिए ही और सभी हमारे आदिवासी भाइयों के लिए एक जिस तरीके से वो आदिवासी के लिए काम करना चाहते हैं, जो हमारे प्रेसिडेंट ने अभी सभी को बताया है कि आदिवासी का सिर्फ नाम लेने का, वोट लेने की कोशिश करने का, लेकिन उनको कुछ देने का नहीं। पहले ही जैसे ही बीजेपी वाले आदिवासी जो है उनको वनवासी करके कहते हैं, इसका मतलब ही साफ है कि तो आप आदिवासी नहीं हो, आप वनवासी हो। इस तरीके से उनको कमजोर मैसेज देने की बात वो लगातार करते आ रहे हैं। और राहुल जी गांधी ने इसी बात को लेकर लगातार ये कहा है कि जल, जंगल और जमीन का पहला अधिकार किसी का है तो हमारे आदिवासी भाइयों का है। जिस तरीके से गोवा में भी जो बात यहाँ पर PCC प्रेसिडेंट ने कही है कि जो उनका हक है, संविधान के तहत हक है कि जो भी सेंट्रल से परसेंटेज उस समाज के लिए, आदिवासी को लिए देना चाहिए, जो स्टेट का बजट रहता है उसमें से भी कानूनन उनको वो अधिकार है कि इतना बजट उनको देना चाहिए। 3200 करोड़ की यहाँ पे बात प्रेसिडेंट ने की है, वो अभी तक पैसा आदिवासियों को क्यों नहीं मिला है। रिजर्वेशन के बारे में पॉलिटिकल लगातार वो बात करते हैं, जाते हैं दिल्ली और हम आदिवासी के लिए कुछ करना चाहते हैं, लेकिन उनके मन में आदिवासी के प्रति कोई भी हमदर्दी नहीं है। तो पॉलिटिकली सिर्फ वोट लेने के लिए इस तरीके से जो बात करते हैं, सभी आदिवासी भाइयों को पता चला है कि बीजेपी हमारा साथ नहीं देगी, नहीं दे रही है। इसलिए आज जो स्थितियां पैदा हुई है, तो आदिवासी जो हमारे भाई है वो राहुल जी गांधी के ऊपर भरोसा करते हैं। राहुल जी गांधी जो कहेंगे वो करेंगे, ये विश्वास आदिवासी भाइयों को, पूरे देश के भाइयों को है।
तो इसी के तहत आज जो हमारे सत्यवान जी गांवकर और नीताजी गांवकर उनकी मिसेस, इन्होंने कांग्रेस पार्टी में जो प्रवेश किया, उनके साथ यहाँ पे सैकड़ों कार्यकर्ता है। उनके इसमें वो सोच एक है कि कांग्रेस पार्टी ही हमको आदिवासी को न्याय दे सकती है। ये विश्वास उनका जो है, तो जरूर कांग्रेस पार्टी मजबूती के साथ आदिवासी को ले आगे बढ़ेंगे और उनको न्याय हक के लिए लड़ेंगे और उनको हक मिला देंगी। ये मैं विश्वास के साथ यहाँ पर गांवकर जी को बताना चाहता हूँ। थैंक यू। धन्यवाद सर. आता विनंती करता सत्यवान गांवकर हांच्याकडे की तेंच्यानी थोडक्यान अवधारणा तुमच्याकडे सांगपाक खूप कितें आसा, पण थोडक्यान ह्या वेळार तुमी तुमचे हांगा उतरां मांडची. गुड इव्हनिंग. पयलीं सुवाते जमिल्ल्या सगळ्यांक गुरुपौर्णिमेच्यो हार्दिक शुभेच्छा. उपस्थित AICC गोवा इंचार्ज श्री माणिकराव ठाकरे सरजी, गोवा प्रदेश कांग्रेस प्रेसिडेंट श्री गिरीश सरजी, वर्किंग प्रेसिडेंट श्री सुनील कवटणकर सरजी, राजेश वेळेकर सरजी, कार्लोस सरजी आणि अदर ऑफिस बेअरर ऑफ द गोवा प्रदेश काँग्रेस पार्टी. हय, आज म्हाका हो म्हज्या लायफाचो एक आनंदाचो आणि हिस्टॉरिक दीस जावन आसा. काँग्रेस पार्टीन सगळ्यां कडेन म्हाका एक पार्टीक प्रवेश दिले बद्दल हांव सगळ्यांचे आभार मानता. येस, ट्रुली इन्स्पायर्ड बाय द आयडियोलॉजी ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस आणि आयडियोलॉजी ऑफ द ग्रेट लीडर महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू अँड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तसेच आमचे लीडर राहुल गांधी यांचेही विचार जे आज आमच्या युथा खातीर झगडटा आणि तसेच काँग्रेस पार्टीचे काम जे आमचे देशा खातीर काँग्रेस पार्टीन केल्ले आसा, ते काम सगळे आमचे गोंयभर मुखार व्हरपाक, तसेच आमच्या सांगें मतदारसंघात काँग्रेस पार्टीचे काम स्प्रेड करपा खातीर आमी हे पार्टीक प्रवेश केल्लो आसा. तुम्ही सगळे म्हाजेर विश्वास धरून हांगा जमले म्हणून तुमकां सगळ्यांक हांव देव बरें करूं म्हणटा. थँक्यू. जय गोमंतक, जय गोवा, जय काँग्रेस. काँग्रेस पार्टीच्या वतीन आमी दिलगिरी व्यक्त करता जे सांग्यासून वाठारासून इतले पयस येयल्या, तुमकां उबे रावचे पडले, जागो भितर ना, तुम्ही भायर रावचे पडले. आमी काँग्रेस पार्टी वतीन तुमकां देव बरें जावं म्हणटा आणि हो ल्हानसो कार्यक्रम हांगा सोंपलो अशें जाहीर करता. तुमकां मिडिया भावाक जर कितें विचारपाचें आसा जाल्यार तुमी विचारूंक शकता. तेच्या आदी आमचे सिनियर लिडर सांग्या वाठारांतले आणि आदले PCCचे आमचे ऑफिस बेरर रजनीकांत नायक हांकां विनंती करता की तेंच्यांनी उपकाराचें उलोवप करचें. जमिल्ल्या पयलीं सद्याक सगळ्या जमिल्ल्या आमच्या सत्यवान बाबाचे सपोर्टरांक पयलीं सद्याक येवकार दितात आणि सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा पयलींच. तर हांगा आज सत्यवान बाबाचो प्रवेश काँग्रेस पक्षान जाल्लो आसा आणि आमी सगळ्यांनी ताका वेलकम केला आणि हांवूय वेलकम करता. म्हाका खात्री आसा की आमची काँग्रेस पक्षाचे आयडियोलॉजी ते फुडें व्हरतले, काँग्रेस पक्षाच्या आयडियोलॉजी प्रमाणे ते काम करतले, पक्षाची आमची ध्येय धोरणां आचरणां हाडटले आणि आमचो सांगे वाठार हो ह्या खेपेक काँग्रेस पक्षाच्या विजयाक ते सहभागी जातले. त्याच बरोबर हांगा हाजीर आशिल्ल्या कार्यक्रमात आमचे AICCचे जनरल सेक्रेटरी इंचार्ज गोवा इंचार्ज बाबा माणिकराव ठाकरे, आमचे पार्टीचे अध्यक्ष बाब गिरीश चोडणकर, आमच्या वर्किंग प्रेसिडेंट बाब कार्लोस, बाब सुनील, तसेच राजेश वेळेकर आमचे कुशावती डिस्ट्रिक्टाचे प्रेसिडेंट, अमरनाथ पणजीकर आमच्या सांगे ब्लॉकाचे प्रेसिडेंट,
डायगो फेर्नांडीस, आमच्या वांगडी आमचे बाबू जितेंद्र, ओबीसीचे चेअरमॅन नितीन चोपडेकर, तसेच काँग्रेसचे युथ प्रेसिडेंट अर्चित नाईक, सगळे मिडिया हांगा आयिल्ले सगळे आमचे भाव आनी भयणी, तुम्ही आमकां चड मदत केल्या. हो कार्यक्रम तुमचे मेरेन आमचे मेरेन तुमकां पावोवपाक आमी सगळ्या गोंयाक हो कार्यक्रम पावोवपाचो तुमी काम करताले अशें हांव आशे धरतां आनी सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा आनी आयचो कार्यक्रम सोंपलो अशें जाहीर करता. कितें प्रश्न आसा जाल्यार ह्या कार्यक्रमा विशयी आनी सांगे मतदारसंघा विशयी जाल्यार थँक्यू सर. थँक्यू.